श्री गुरुदेव दत्त. नमस्ते स्वामी भक्तांनो. स्वामी साथ या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. पुढील काही दिवसांमध्ये आपण संपूर्ण श्री नृसिंह सरस्वती चरित्रामृत ऐकणार आहोत. यातील अध्याय 3 रजकाला राजा केला. यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. प्रभू श्रीपाद वल्लभांचं कुरवपुरात वास्तव्य असताना तेथे एक रजक म्हणजेच धोबी राहत होता. त्याची ईश्वरावर निष्ठा होती. साधू संत संन्यासी यांच्या बाबतीत तो परम आदर बाळगून होता. नियमितपणे ग्रामस्थांचे कपडे नदीकाठी नेऊन तेथे तो धूत वाळवत होता. या सेवेच्या मोबदल्यात मिळणाऱ्या द्रव्यात संतोषाने तो आपला चरितार्थ भागवत होता. कृष्णा नदीच्या याच काठावर श्रीपाद प्रभू नित्य त्रिकाळ स्नानासाठी येत असत. प्रभू श्रीपाद श्रीवल्लभ स्नानाला येत असलेले व स्नान करून परत जात असलेले दिसले रे दिसले की हा रजक हातातले कपडे तेथेच टाकून धावत महाराजांच्या समोर यायचा. त्यांना भक्तिभावाने शीर्षाष्टांग दंडवत घालायचा. हा त्याचा नित्यनियमच होऊन बसला होता. एके दिवशी असाच नमस्कार करून तो उठत असताना श्रीपाद प्रभू त्यास म्हणाले, अरे बाबा, तू हे दररोज कष्ट का करतोस? मी तुझी काही इच्छा पूर्ण करावी असे तुझ्या मनात असेल तर संकोच न बाळगता मला सांग. लांबून धावत येऊन मला नमस्कार करण्यात तुझा हा वृद्ध देह कष्टवतो आहेस हे मी दररोज पाहतो. मी तुझ्यावर संतुष्ट झालो आहे. तुझी ही भक्ती पाहून एखादा दिवस तुला राज्यच द्यावे लागेल. यावर रजक हात जोडून म्हणाला, महाराज, तुम्हाला काय अशक्य आहे? तुम्ही मनात आणाल ते सर्व करू शकाल, पण मला राज्यसुख उपभोगण्यापेक्षा तुमचाच अनन्य भक्त होऊन या भक्तिसुखाच्या सागरात डुंबून राहण्यास आवडेल. रजकाचे हे शब्द ऐकून श्रीपाद प्रभू स्मित हास्य करून स्नानास गेले. महाराजांची अखंड कृपादृष्टी आपल्यावर झाली आहे हे मनी जाणून या महाराजांची अखंड सेवा चाकरी करायची असा निर्णय रजकाने आपल्या मनाशी घेतला. दिवसांमागून दिवस जात होते. 2-3 ऋतूही बदलले. उन्हाळ्याचे चटके जाणवू लागले. श्रीमान ग्रामस्थ थंड हवेच्या ठिकाणी रवाना झाले. पण या रजकाच्या नित्यक्रमात बदल झाला नव्हता. थोडेसे उदरभरणापुरते पैसे मिळतील एवढ्या बेतानेच तो आपल्या धुब्याचा व्यवसाय करून उर्वरित सर्व वेळ महाराजांच्या आश्रमाची झाडलोट करणे, येणाऱ्या भक्तांची सेवा करणे वगैरे कृत्यांत घालवू लागला. दैनंदिन होत असलेल्या गुरुदर्शनाने त्याची प्रसन्नता दिवसेंदिवस वाढू लागली व त्याच्या गुरुभक्तीस उधाण आले. एक दिवस नित्याप्रमाणे तो कपडे धुत असताना अचानक एका आश्चर्यकारक दृश्याने त्याचे चित्त वेधून घेतले. नदीच्या पलीकडील तीरावर एक यवन बादशाह आपल्या सौंदर्यवान राण्यांसह व दासींसह अत्यंत आनंद उल्हासाने जलक्रीडा करत असलेला त्याने पाहिला. राजासमवेत अनेक दासदासी, हत्ती, घोडदळ, पायदळ वगैरे सैनिक असा त्याचे राजवैभव दाखवणारा सर्व सरंजाम होता. त्या नदीच्या प्रवाहात अप्सरांच्या सौंदर्याला आव्हान देतील अशा राजरमणींसह बादशाला जलक्रीडा करताना पाहून रजकाला बादशाच्या भाग्याचा, वैभवाचा हेवा वाटला. हे असे वैभव, हा असा आनंद आपल्याला कधी काळी लाभू शकेल का या विचाराने त्याच्या मनाला घेरले. परिणामतः त्याचे नित्याचे गुरुचिंतन थांबले. या बादशाने या जन्मी व पूर्वजन्मी असे कोणते पुण्यकर्म केले असेल अथवा त्याने कोणत्या गुरुची सेवा केली असेल की ज्याचे फळ म्हणून त्याला हे वैभव, हा आनंद, या सौंदर्यवती स्त्रिया, हे नोकर चाकर वगैरे सर्वांचा लाभ झाला. या एकमेव विचाराभोवती त्याचे मन पूर्णपणे गुरफटून गेले. मान वळवून पलीकडील तीरावरील ते दृश्य पाहण्यात व त्या दृश्याने उठलेल्या विचारतरंगात तो एवढा गुंग होऊन गेला की आपल्यासमोर आपले गुरुदेव श्रीपाद प्रभू येऊन थांबल्याचेही त्याला कळले नाही. त्याच्यासमोर उभे राहून, काय, कोणत्या विचारात गर्क झाला आहेस? हे श्रीपाद प्रभूंनी उच्चारलेले शब्द कानी पडताच तो चमकला. त्याची ती विचारशृंखला पटकन तुटली.
आपल्या गुरुभक्तीच्या ब्रिदास कमीपणा आणणाऱ्या विचारात आपण पूर्णतः वाहून गेलो होतो याची जाण त्याला झाली. शर्मेने त्याची मान खाली झाली. गुरु महाराजांची पुन्हा तोच प्रश्न विचारता उत्तरादाखल प्रामाणिकपणे रजक म्हणाला, क्षमा असावी महाराज. जलक्रीडा करणाऱ्या त्या यवन बादशाचे सर्व वैभव पाहून माझे मन बंड करून उठले व माझ्या परिस्थितीची, भाग्याची, त्या बादशाच्या परिस्थितीशी, भाग्याशी तुलना करू लागलो. हे सुख, हे वैभव मला कधी काळी लाभेल का या विचारात हे मन गर्क झाले. पण देवा, आता तो विचारच नको. माझी चूक मला उमजली. हे विषय सुख काही खरे नव्हे. यात चिरंतन आनंद नाही. आपल्यावरील निष्ठा, आपली सेवा याच गोष्टी माझ्या हिताच्या आहेत. कारण याद्वारेच मी इह परलोकी सुखी होईन. हे तर मायाजाल आहे. क्षमा करा महाराज. पुन्हा हे मन असं विचलित होऊ देणार नाही. यावर श्रीपाद प्रभू उत्तरले, तुझ्या मनाला राज्यसुखाच्या आसक्तीने घेरले हे तर खरे आहे. तेव्हा या आसक्तीतून मुक्त झाल्याविना तुला मोक्षप्राप्ती होणार नाही. म्हणून मी तुला राज्यसुख प्राप्त करून देतो. ते उपभोगून घे. आता मला एवढेच सांग की तुला हे राज्यसुख या जन्मीच उपभोगायचे आहे की पुढील जन्मी? यावर रजक उत्तरला, हे दीनानाथा, वृद्धत्वाने थकलेला, वाकलेला हा देह आता या जन्मी हे तुम्ही देऊ केलेले सुख कसे काय व कितीसे उपभोगणार? तेव्हा पुढील जन्मासाठीच हे दान घेणे योग्य होईल. पण देवा, नकोच तो राज्यसुखाचा विचार. कारण त्या आसक्तीने मी तुमच्या भक्तिसुखास, प्रेमसुखास, दैनंदिन मिळणाऱ्या दर्शनसुखास मुकणार. नकोच तो वैषयिक लोभ, मोह. मी हा आहे असा बरा आहे. यावर श्रीपाद प्रभू म्हणाले, तुझे आता वय झाले आहे ही गोष्ट तर खरीच आहे. तेव्हा पुढील जन्मी वैदुर्य नगरातील म्लेंच बादशाच्या पोटी तू जन्म पावशील अशी व्यवस्था मी करतो. तू ते सर्व राज्यसुख यथेच्छ उपभोग व संतुष्ट हो. तुझ्या पुढील जन्मी तुझी पुन्हा माझ्याशी भेट होईल. त्यावेळी संन्याशाच्या वेशात नृसिंह सरस्वती या नावाने वावरत असलेला तुला आढळेल. तुझ्या मनी राज्यसुखाची जी आसक्ती निर्माण झाली आहे ती शमल्याविना तुला मोक्षप्राप्ती होणार नाही. तुझी माझ्यावरील श्रद्धा, निष्ठा, भक्ती पाहता तुला मोक्षपदी स्थिरावलेले पाहणे माझे कर्तव्यच आहे. तेव्हा आता राहिलेला या जन्मीचा काळ शांतपणे संपव व पुढील जन्मी यवन बादशाह होऊन मला भेट. असा आशीर्वाद रजकास देऊन प्रभू मार्गस्थ झाले. रजक त्यांना प्रणाम करून त्यांचे गुणगान गात घरी परतला. काही कालावधीनंतर त्याने या जन्मीची जीवनयात्रा संपवली. बेदरच्या बादशाच्या पोटी त्याचा पुनर्जन्म होऊन तो त्या राज्याचा राजा झाला. कुरवपुरात अशा अनेक भक्तोद्धाराच्या लीला दिन प्रतिदिन होऊ लागल्या व परिणामतः प्रभू श्रीपाद श्रीवल्लभांच्या व त्याचबरोबर कुरवपुराचा महिमा वाढीस लागला.